सिंहगड किल्ल्यावरती एक जो परदेशातनं आलेला पर्यटक आहे त्याच्यासोबत हे सगळं घडलेलं होतं. जेव्हा तो इकडे आला, इकडे खरं तर जेव्हा गड किल्ल्यांवरती बाहेरून पर्यटक येतात ते फक्त एका निर्मळ आणि एका प्रांजळ इच्छेने येतात की त्यांना इकडचं जे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सगळा त्यांना जाणून घ्यायचा असतो, तो अनुभवायचा असतो, ही एक प्रांजळ इच्छा असते. पण जेव्हा इकडे ते पर्यटक येतात आणि असं वेगवेगळा अनुभव घेतात हे फार दुर्दैवी आहे. कारण आपल्या महाराजांच्या किल्ल्यावरती एखादा परदेशातून पर्यटक येतो आणि त्याच्यासोबत असं जेव्हा घडतं हे किती दुर्दैवी आहे. खरं तर या सगळ्यावरती नेमकं इकडच्या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे खरं, कारण जेव्हा एखादा बाहेर देशातून येणारा कुठला जर माणूस असेल त्याला आपल्या भाषेचं काही ज्ञान नसेल किंवा त्याला त्या गोष्टीचं काही अर्थच माहिती नसेल तर हे सगळं सांगण्यात काय अर्थ आहे. तर इकडे हे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुम्ही बघताय समाज माध्यमांवरती हे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होते, नक्की काय घटना झाली होती जरा आम्हाला सांगा. तो खालून पाय वाटेने चालत येत होता आणि त्यात हॉटेलमध्ये थांबला होता. कुठून आला तो, कुठल्या देशातनं? इंग्लंड वरून होता तो आणि तो पाय ट्रेकिंग करत येत होता. निम्म्यामध्ये आल्यानंतर एका हॉटेलमध्ये त्याने सरबत साठी थांबला तिथं आणि जे वरतून जे काय टाळखोर मुलं जात होती तर त्यांच्याशी तो थोडस बोलला, हाय हॅलो केल्यानंतर मग त्यांनी ते बोलता बोलता त्यांना ते चुकीची माहिती दिली की लोकांना शिव्या शिकवले त्यांनी आणि मग त्याला ते कळलं नाही. तो जो येणाऱ्या पर्यटकाला तो तेच बोलत होता की यांनी जे शिकवलं ते, पण हे शिकवलं हे चुकीचं आहे आणि अशा गोष्टी गडावरच्या तरी झाल्या नाही पाहिजे. असं पहिली काही अशी घटना नाहीये पण हे जास्तच वाढत चाललंय. हे आता कसं हे ह्याच्यातून वाढत गेलं, म्हणजे ते व्हिडिओ वगैरे त्यांनी ते काढले त्यामुळं ते आलं समोर. नाही तर ते काय कळलंच नसतं. मेन म्हणजे त्यांनी जर तो व्हिडिओ चालू ठेवला तर ते आलं. मगाशी मी तुमच्याशी बोलत होते, तुम्हाला फार राग आला होता, काय म्हणणे तुमचं या सगळ्या प्रकारावर? ह्या अशा मुलांना चोपलं पाहिजे धरून. आणि मग हे असे पोरं टवाळक्या करत फिरत असतात. खरं तर आपल्या देशाची किंवा आपल्या महाराष्ट्राची काय एक प्रतिमा त्यांच्यासमोर उभी राहत असं वाटतं तुम्हाला? काय वाटतं की काय त्यांना महाराजांबद्दल काय कळेल जर असं काही हे करत झालं तर? काय महाराजच कळले नाही मला तर असं सांगता येईल की त्यांना आपल्या छत्रपतींचा आपला इतिहास त्यांना समजलेला नाही, असंच त्यांना सांगता येईल. मावशी, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? माझं काय म्हणणे, ते असे लोक वागताना ना त्यांना खूप चोप दिला पाहिजे. त्यांनी परत असं केलंच नाही पाहिजे. शिकवून परदेशाच्या लोकांना शिकवलंच नाही पाहिजे. तर आता ह्याच्यावरती नक्की काय पाऊल उचललं गेलं पाहिजे हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे. आणि जेव्हा बाहेर देशातून बाहेर परदेशातून आपल्याकडे पर्यटक येतात त्यांच्याशी वागणूक कशी केली गेली पाहिजे हा सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.